ठरलं तर मग मालिकेच्या 12 ऑक्टोबरच्या भागात सायली आता खूपच अस्वस्थ असते, त्याचबरोबर घाबरलेली देखील. ती अर्जुनला म्हणते की सर, आमचं घर पडतं आहे, ही गोष्ट आपण मधुभाऊंना सांगायची का? जर त्यांना कळालं तर त्यांना खूप जास्त त्रास होईल. तेव्हा तिथे अर्जुन सायलीला म्हणतो की त्रास तर तुम्हाला देखील झाला होता ना, चक्कर येऊन पडला होतात तुम्ही. तुम्ही काळजी करू नका, आपण मधुभाऊंना कोर्टात सर्व काही समजावून सांगू, तुम्ही निश्चिंत राहा. अर्जुनने सायलीला धीर दिलेला असतो. अर्जुनला देखील आता तितकंच वाईट वाटत असतं. अर्जुन सायलीला म्हणतो की आपलं घर पडतंय, ही कल्पना देखील खूपच विचित्र आहे आणि तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला वाटत असेल की ही गोष्ट मधुभाऊंना कळेल, परंतु जेलमध्ये त्यांना कोण सांगणार आहे? सायलीला अर्जुन धीर देत असतो. तो सांगतो की मिसेस सायली, तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. का ते प्रकरण कसं सॉर्ट आऊट करायचं ते मी बघतो. इकडे महिपतने त्याच हवालदाराला फोन केलेला असतो ज्याला पैसे देऊन त्यांनी विकत घेतलेलं असतं. तर महिपतचा फोन आला आहे म्हटल्यानंतर नक्कीच मोठं काम असणार आणि त्याची मोठी रक्कम मिळणार हे हवालदाराला आता लक्षात आलेलं असतं. महिपत तिथे आता मधुभाऊंबद्दल चौकशी करतो. तो म्हणतो की ते थेरड ज्या जेलात आहे तिथेच तू कामाला आहेस ना? तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो मधुकर पाटील यांच्याविषयी बोलतो आहे. हवालदार विचारतो की बोला ना साहेब, त्याचं काय करायचं आहे का? तेव्हा महिपत आता उलटी चाल खेळणार असतो. तर तो तिथे सांगतो की त्यांना एक निरोप द्यायचा आहे. त्याला आता आश्रम पडण्याचा निरोप मधुभाऊंपर्यंत पोहोचवायचा असतो. सायलीला जी भीती वाटत असते तेच आता घडत चाललेलं असतं. इकडे अर्जुनला आता खूपच वाईट वाटत असतं, कारण सायली आता तिचं रडणं थांबवतच नसते. एवढं समजावून देखील सायली ऐकत नाही म्हटल्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली, अहो नेहमी तुम्हीच आम्हाला सांगता ना पॉझिटिव्ह राहायला, मग आता काय झालं आहे? तुम्ही का रडत आहात? तेव्हा तिथे आता सायली सांगते की सर, आमचं घर पडतं आहे, याचाच खूप जास्त त्रास होतो आहे. तेव्हा अर्जुन तिची समजूत घालतो. मिसेस सायली, अहो आश्रम आपण अजूनही वाचवू शकतो, खूप सारे लीगल ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. अर्जुन पुढे आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही काळजी करू नका, मी चैतन्यला कोर्टाची लवकरात लवकर डेट मिळवायला सांगितले आहे. तर इकडे आता त्या हवालदाराला महिपतने सांगितलेलं असतं की मधुभाऊंना नक्की काय सांगायचं आहे. तो मधुभाऊंकडे आलेला असतो तेव्हा मधुभाऊ झोपीत असतात. तर तो मधुभाऊंना जोरजोराचा हाका मारायला लागतो, कारण महिपतला तिथे आता चांगलंच माहिती असतं, जर मधुभाऊंना आश्रम पाडण्याची बातमी दिली तर मधुभाऊ कोलमडून जातील आणि धक्का त्यांना सहन नाही होणार. जर मधुभाऊंचाच विषय संपला तर ती कोर्ट केस, ते आश्रम, ती कुणाची केस, याचा काहीच मामलाच उरणार नाही. आणि अगदी त्याचप्रमाणे आता घडत असतं. त्या हवालदाराने आता बातमी दिल्यानंतर मधुभाऊंना तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. त्यांचं आश्रम, त्यांचं राहतं घर आता पडणार आहे ही कल्पना देखील मधुभाऊंना आता करवत नसते. तरी देखील आता हवालदाराच्या बोलण्यावरती मधुभाऊंना विश्वास बसत नसतो. तेव्हा तो सांगतो की अहो ते शक्य झालं आहे, त्या महिपत शिकरेने केलं आहे. तर त्यांनी आता ते आश्रमाची जागा घेतली आहे, तो स्टे उठला आहे आणि त्याच्यावरती आता ते मोठं हॉटेल बांधणार आहेत. बातमी कन्फर्म आहे. हे सत्य ऐकताच मधुभाऊंच्या पायाखालची जमीन सरकते आणि मधुभाऊ तिथे आता म्हणतात की नाही नाही, माझे जावई बापू खूप मोठे वकील आहेत, ते असं काहीच घडू देणार नाहीत. मी तुमच्याकडे विनंती करतो, माझ्या मुलीला, माझ्या सायलीला तुम्ही फोन लावून द्या, मी तिच्याशी बोलतो. तेव्हा तो हवालदार मधुभाऊंवरतीच खेकसतो. तर तो हवालदार सांगतो की असं फोन वगैरे करण्याची परवानगी अजिबात मिळत नाही इथे, उगाचच काहीतरी बरं नको, झोप तिकडे जाऊन, असं मधुभाऊंवरतीच ओरडत तो हवालदार तेथून निघून जातो. कारण महिपतचा माणूस असतो तो, त्याला जेवढं काम सांगितण्यात आलेलं असतं तेवढं त्याने केलेलं असतं. आता मधुभाऊंना याचा मोठा धक्का बसलेला असतो. तर मधुभाऊ तिथे हात जोडून आता हवालदारांना विनंती करत असतात की माझी लेकरं रस्त्यावरती येतील, माझं घर जाईल. साहेब, मी तुमच्यासमोर हात जोडतो, मला माझा आश्रम वाचवायचा आहे, मला माझ्या साऊला बोलायचं आहे, एकदा प्लीज एकदा फोन लावून द्या. परंतु एकजणही त्यांची ती हाक ऐकत नाही. तर इकडे आता चैतन्यला कोर्टाची तारीख मिळालेली असते आणि चैतन्य आता हे आनंदाची बातमी घेऊन अर्जुनकडे आलेला असतो. तेव्हा तिथे आता अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो की बरं झालं, उद्याची तारीख भेटली, आता आश्रमाचा जो स्टे आहे तो आपल्याला परत लावता येईल. माझ्याकडे असे काही पॉईंट आहेत ज्याच्या जोरावरती आपण ती केस पुन्हा जिंकू. तेव्हा सायली विचारते की कसले सर पॉईंट? तेव्हा अर्जुन सांगतो की मिसेस सायली, हे लॉमधल्या खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत, तुम्ही उगाचच आता याच्यामध्ये लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा.
चैतन्य तिथे आता म्हणतो की आपण आशा करूया, सर्व काही ठीकच होईल. आणि चैतन्य तेथून आता अर्जुनला इशाऱ्याद्वारे सायलीची काळजी घ्यायला सांगतो आणि तेथून झोपायला निघून जातो. सायली अजूनही अस्वस्थ असते. प्रश्नाचं काहून माजलेलं असतं मनात तिच्या. अस्वस्थ सायलीला अर्जुन समजावतो. तो म्हणतो की मिसेस सायली, कायद्यापेक्षा काहीच मोठं नाही आहे. विश्वास ठेवा, उद्या न्याय आपल्याच बाजूने येणार. तेव्हा तिथे सायली सांगते की सर, मला मधुभाऊंना भेटता आलं असतं तर किती बरं झालं असतं. माझं मन थोडं तरी शांत झालं असतं. मधुभाऊ नाहीत, निदान आपण एक गोष्ट करू शकतो. अर्जुन विचारतो की कोणती? तेव्हा सायली सांगते की सर, आपण देवळात जाऊन येऊयात. तिथे गेल्यानंतर मी प्रार्थना केली ना की मला बरं वाटेल. अर्जुन तिथे आता म्हणतो की मिसेस सायली, मी तुम्हाला एकटीला इतक्या रात्री देवळात नाही जाऊ देऊ शकत. मी तुमच्या सोबत येतो. आपण दोघे मिळून जाऊयात. अर्जुन सायली दोघेही आता देवळात जायला निघतात. तर तोचपर्यंत इकडे नागराज मात्र इतका खुश झालेला असतो की तो प्रियाजवळ येतो आणि प्रियाला म्हणतो की तुला नक्की कुठे पार्टी हवी आहे ते सांग मला एकदा. पनवेलमध्ये, एका पबमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये, तूच सांग पटकन. तेव्हा प्रिया आता चकित होते आणि विचारते की एक मिनिट, तुम्ही कशाचं सेलिब्रेशन करताय? तर तिथे आता नागराज प्रियाला आनंदाची बातमी देत सांगतो की तुम्ही नाही, आपण सेलिब्रेट करणार आहोत. तुला माहिती आहे का, आश्रमाचा स्टे उठवण्यासाठी महिपतने त्या जजलाच हाताशी धरलं आहे. आता लवकरच तुमचा तो आश्रम, जे तुमच्यासाठीचं घर होतं ना, ते लवकरच जमीनदोस्त होणार आहे. प्रियाला ज्यावेळी ही आनंदाची बातमी मिळते, प्रिया अगदी आनंदाने वेडेपिशीच होते. कारण तिलाही चांगलंच माहिती असतं की आश्रम पडलं तर सायली आणि मधुभाऊ दोघेही कोलमडून जातील आणि मग परत ते खुनाचं प्रकरण पुन्हा पुढे नाही चालणार. तर प्रिया तिथे आता नागराजला म्हणते की मला ना कधी कधी खरंच स्वप्न पडतं, खूप विचित्र भयानक स्वप्न, की अर्जुनने आता आश्रमाचा CCTV फुटेज हा कोर्टात सादर केला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट दिसतंय की साक्षीनेच खून केला आहे आणि त्या केसमध्ये अर्जुनने मला आणि साक्षीला अडकवलं आहे. तेव्हा तिथे आता नागराज म्हणतो की हे बावळट, तुमच्या त्या आश्रमामध्ये साधा TV तरी होता का? मग CCTV कुठून येणार आहे? तर तिथे आता नागराज सांगतो की एकदा का तो आश्रम भुईसपाट झाला की त्यात जर काही पुरावा राहिला असेल तर तो देखील नष्ट होईल. परंतु मला नाही वाटत की तिथे साक्षीने काही पुरावे ठेवले असतील. तर तिथे आता प्रिया सांगते की वा, आता याचं सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. आणि सेलिब्रेशन तुम्ही नाही येणार, फक्त माझं असेल. कारण आमचं ना सेलिब्रेशन अगदी वेगळं असतं. तिथे ना असं अंकल लोकांचं काहीच काम नसतं. इतक्यातच तिथे रविराज येतात. त्यांनी हे बोलणं ऐकलेलं असतं. रविराज मोठ्यानेच त्या दोघांना विचारतात की काय, कसलं सेलिब्रेशन चालू आहे? तर रविराज तिथे आता विचारतात की काय, कसला प्लॅन चालू आहे? तेव्हा नागराज तिथे आता रविराजांना खोटं सांगून गुंडाळतो की काही नाही रे दादा, ते मोबाईलचे प्लॅन्स असतात ना. तर मी तिला विचारत होतो की रिचार्जचे प्लॅन काय असतात. तर ही म्हणते आहे की आमचं तरुण लोकांचं वेगळंच काहीतरी असतं. तिथे OTT वगैरे सर्व काही फ्री असतं ना, परंतु तुमच्या अंकल लोकांच्या प्लॅनमध्ये असं काही नसतं. हे असंच गप्पा चालू होत्या. तेव्हा रविराज म्हणतात की बरं छान, परंतु तन्वी, मी हे तुला सांगायला आलो होतो की आता तू प्रतिमाची जितकी जास्त सेवा करशील ना, तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. कारण ती तितकीच जास्त तुझ्याकडे खेचली जाईल, तुझ्यावरती प्रेम करेल. तेव्हा तिथे आता प्रिया म्हणते की हो बाबा, आईचं प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करेन. तेव्हा रविराज आता तिथे प्रियालाच अडकवतात. रविराज सांगतात की बरं तन्वी, खरं तर मी हे सांगायला आलो होतो की आजपासून तू आमच्या खोलीत झोपत जा, नाही म्हणजे तिला तुझा आधार वाटेल. प्रियाचा आता चेहराच पडतो. प्रिया तिथे आता रविराजाने विचारते की परंतु बाबा, मी का झोपायचं आहे आईसोबत त्या खोलीत, आणि तुम्ही? तेव्हा रविराज सांगतात की काय आहे, जोपर्यंत प्रतिमा आपल्या घरात कम्फर्टेबल होत नाही तोपर्यंत मी गेस्ट रूममध्ये झोपेन. तर तिथे आता नागराज रविराजांच्या डिसिजनचं कौतुक करतो आणि तो म्हणतो की नाही खरंच दादा, तू ना खरंच योग्यच पर्याय निवडले आहे. म्हणजे तन्वी जर प्रतिमा वहिनीसोबत असेल तर त्यांना तिचा आधारही वाटेल आणि त्या तितक्याच कम्फर्टेबलही असतील. तर तिथे आता रविराज प्रियाला काही सूचना देतात. ते सांगतात की हे बघ तन्वी, तिथे गेल्यानंतर जास्तीचं रात्रवेळ जागायचं नाही, कसलाही आवाज अजिबात करायचा नाही आणि त्या खोलीमध्ये काळोख तर अजिबात ठेवायचा नाही, कारण प्रतिमा घाबरते आणि मग रात्रभर ती झोपायचे नाही. कळतं आहे ना? बरं ठीक आहे, मी जातो, असं म्हणत रविराज तेथून निघून जातात. प्रिया आता स्वतःच अडकलेली असते. रविराज तिथे आता निघून गेल्यानंतर नागराजला खूपच हसू येत असतं. तो प्रियाला चिडवत असतो. तो तिथे म्हणतो की कर,
तुला आता पार्टी करायची होती ना तर बिनधास्तपणे कर. तुमचं तरुण लोकांचे प्लॅन्स आता वेगळे असतात ना. तुम्हाला अंकल लोकांसोबत आता पार्टी करायची नसते. आता कर. प्रतिमा आंटीसोबत आता पार्टी कर. तेव्हा प्रिया चिडते आणि नागराजला म्हणते की तुमच्या भावाला नको तिथेच आगाऊ डोकं जास्त कशाला चालवतो तो. काय गरज होती त्याला तिकडे गेस्ट रूममध्ये जाऊन झोपायची. तेव्हा आता नागराज तिला म्हणतो की स्वतःच्या वडिलांबद्दल असं कोणी बोलता का. तो मुद्दाम प्रियाला डिवचत असतो, चिडवत असतो, तिची मजा घेत असतो. नागराज त्यानंतर तिथे आता प्रियाला म्हणतो की कर. प्रतिमा आंटीसोबत आता पार्टी करा. मी चाललो बाबा माझ्या पार्टीला, असं म्हणत तो मुद्दाम डिवचून तिला तेथून निघून जातो. प्रिया आता डोक्यालाच हात लावते. तर इकडे सायली अर्जुन दोघेही देवी आईच्या मंदिरात आलेले असतात. तेव्हा सायली खूपच अस्वस्थ असते आणि तिला आता आश्रमाच्या जागेचा स्टे उठल्याचा खूपच जास्त त्रास होत असतो. ती देवी आईकडे प्रार्थना करते की देवी आई तू आम्हाला नक्की कोणत्या वळणावर ते आणून उभा केला आहेस. मधुभाऊंना सोडवण्यासाठी आम्ही एवढी धडपड करतो आहोत, परंतु त्याला यश नाहीच. आणि आता त्यात भर म्हणून माझं घर हे माझ्या डोळ्यासमोरून जाताना मला स्पष्टपणे दिसत आहे. तेव्हा तिथे आता अर्जुनला मोठा धक्का बसतो. ज्या घरात मी राहण्याची मोठी झाले, हसले, खेळले, त्याच घरात रडले देखील, ते माझं राहतं घर माझ्या डोळ्यासमोरून खरंच जाईल का गं? तर पुढे आता सायली देवी आईकडे प्रार्थना करते आणि ती म्हणते की देवी आई माझा तुम्हा दोघांवरती पूर्ण विश्वास आहे, तुझ्यावर आणि अर्जुन सरांवरती. तेव्हा अर्जुनला आता आनंदाचा धक्काच बसतो आणि अर्जुन खुश होऊन सायलीकडे पाहतच राहतो. तेव्हा सायली म्हणते की हो आई, माझा तुमच्या दोघांवरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझं घर मला परत मिळवून द्याल. ते फक्त माझ्यासाठी माझं घरच नाही आहे, तर माझ्यासाठी ते माझं मंदिर देखील आहे. हो देवी आई, ते फक्त घर नाही आहे जिथे निराधारांना आधार मिळतो, प्रेम, माया, ममता मिळते. ते तू घर असं जाऊ नाही देणार, खात्री आहे माझी. तिथे अर्जुनच्या देखील डोळ्यांमध्ये अश्रू असतात. त्या घरातल्या एका विटेलाही धक्का लागला ना देवी आई, तर मी मधुभाऊंकडे कोणत्या तोंडाने जाऊ. आजपर्यंत आम्ही केलेली सर्व मेहनत वाया जाईल. तेव्हा सायलीला अचानकपणे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आठवतं आणि तिथेच आता सायली म्हणते की आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा नक्की काय उपयोग झाला गं? आणि अर्जुन सायली एकमेकांकडे जाता धक्क्याने पाहत असतात. तर इकडे प्रिया आता स्वतःचं अंथरूण पांघरून घेऊन प्रतिमाच्या खोलीकडे जाणार असते. तर तिथे नागराज आता विचारतो की प्रतिमा वहिनीची खोली तर तिकडे आहे ना, मग इकडे कुठे निघाली आहेस? तेव्हा प्रिया सांगते की किचनमधून पाणी घेऊन जाते आहे. तर नागराज परत आता प्रियाला डिवचत असतो, तिची चेष्टा करत असतो. तो म्हणतो की बरं, आता आईसाठी देखील पाणी घेऊन जा आणि तिची मनोभावे सेवा देखील कर. कधी पाय चेपून द्यावे लागतील, कधी डोकं चेपून द्यावं लागेल, तर त्यामध्ये अजिबात माघार घेऊ नको, नाहीतर ही गोष्ट मला अजिबात सहन नाही होणार. प्रिया तिथे आता म्हणते की मला चिडवण्यापेक्षा तुमच्या ही गोष्ट लक्षात येते आहे का, तुम्हाला पार्टीला जायचं होतं ना. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की हो, खरंच विसरून गेलो, मला ना पार्टीला जायचं होतं. बरं मला सांग की तिथून येताना तुला डेझर्ट वगैरे काही आणायचं आहे का? शेवटी माझी लाडकी पुतणी आहेस ना तू. तर मुद्दाम आता नागराज तिला डिवचत असतो आणि त्यानंतर तो म्हणतो की बरं ठीक आहे, बाय. तू ना तुझ्या आईची कंपनी एन्जॉय कर, मी पार्टी एन्जॉय करतो, असं म्हणत आता नागराज तेथून जातो. प्रिया मात्र खूपच चिडलेली असते. तर इकडे प्रतिमा रूममध्ये आता खालती झोपण्यासाठी अंथरूण करते. इतक्यातच प्रिया येते आणि प्रिया तिथे आता प्रतिमाला सांगते की आई, मी तुझ्यासोबत झोपण्यासाठी आली आहे बरं का. आणि त्याचनंतर ती पाणी ठेवून ज्यावेळी बेडवरती बसते तर ती तिथे प्रतिमाला गुड नाईट म्हणते, परंतु प्रतिमा काहीच रिॲक्ट करत नाही आणि ती निमूटपणे झोपी जाते. प्रिया आता खूपच चिडलेली असते. ती म्हणते की मी काय हे ओढवून घेतलं आहे स्वतःवरती, मला दररोज आता या अर्ध्या मेंदूच्या बाईसोबत झोपावं लागणार आहे. परंतु मला आता असं काहीतरी करावं लागेल की प्रतिमा स्वतःहूनच मला या खोलीच्या बाहेर जायला सांगेल. म्हणजे कसं की किल्लेदार देखील मला पुन्हा काहीच बोलू नाही शकणार, असा विचार करत तिथे आता प्रियाच्या डोक्यात घाणेरडा प्लॅन शिजत असतो. तर इकडे मंदिरामध्ये सायली तिथे अर्जुना म्हणते की बघा ना सर, आज देवी आई देखील माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीये, ती काहीच बोलत नाहीये. तेव्हा अर्जुनला आता खूपच वाईट वाटत असतं. सायलीची अवस्था त्याला पाहवत नसते. आश्रम जाण्याची तिच्या मनामध्ये किती भीती बसते आहे, तिला त्याचा किती त्रास होतो आहे हे अर्जुनला स्पष्टपणे दिसत असतं. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, देवी आई कधी काही बोलते का? ती डायरेक्ट करूनच दाखवते.
तेव्हा सायली खुश होते आणि अर्जुनला विचारते की म्हणजे सर, तुम्ही आमचा आश्रम आम्हाला परत मिळवून द्याल ना? तर तिथेच आता अर्जुनला काय सायलीला उत्तर द्यावं हे कळत नसतं. तर त्याचनंतर सायली ही आपला हात समोर करते आणि अर्जुनला म्हणते की सर, तुम्ही आम्हाला आमचं घर परत मिळवून द्याल याचं वचन द्याल ना? तेव्हा अर्जुन आता पुरता पेचात पडलेला असतो आणि त्याला सुचत नसतं की तो आता इथून पुढे काय करणार आहे, तो कशी केस लढणार आहे, त्याच्यामध्ये त्याच्या बाजूने निकाल लागेल की नाही, त्याला न्याय मिळेल की नाही, याचं काहीच माहिती नसतं, काहीच थांगपत्ता नसतो. आणि अर्जुनला सायली आता वचन मागत असते. अर्जुन तिथे आता विचार केल्यानंतर सायलीच्या हाती हात टेकतो आणि तिला म्हणतो की मी तुम्हाला वचन देतो मिसेस सायली, तुम्हाला तुमचं घर परत मिळवून देईल. मी त्या आश्रमाला काहीच नाही होऊ देणार. तुमचं घर जसं होतं अगदी तसंच तुम्हाला परत मिळेल. देवयाईच्या साक्षीने अर्जुनने सायलीला आता खूप मोठा वचन दिलेलं असतं. तर त्याचनंतर सायली अर्जुन दोघेही आता हात जोडून देवयाईची प्रार्थना करत असतात. परंतु अर्जुन आता अगदी भारावून गेलेला असतो. सायलीचा त्याच्यावरती किती विश्वास आहे हे आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तर अर्जुन तिथे आता केस लढण्यासाठी त्याचबरोबर सायली मधुभाऊ यांना न्याय मिळवून देण्यासाठी देवयाईकडे प्रार्थना करतो, तिच्याकडे बळ मागतो. तर ज्यावेळी अर्जुन आता डोळे झाकून प्रार्थना करत असतो तेव्हा सायली देखील अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन नक्कीच तिला तिचं घर परत मिळवून देणार हा ठाम विश्वास असतो सायलीचा. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की दुसऱ्या दिवशी आता कोर्टात केस उभी राहिलेली असते. तर जज साहेबांनी आता निकाल जाहीर केलेला असतो. ते सांगतात की हे कोर्ट महिपत शिकरे यांना ते आश्रम जमीनदोस्त करण्याची परवानगी देत आहे. तेव्हा तिथे कुसुम, सायली यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर अर्जुन तिथे सांगतो, थांबा मिलॉर्ड. तर मधुभाऊंना आता चक्कर येत असते. सायली पळत जाऊन मधुभाऊंना सावरते. अर्जुन तिथे आता जज साहेबांना सवाल करतो की ज्या जागेवरती गुन्हा घडला आहे, ज्या जागेवरती खून घडला आहे, तेच आश्रम पाडण्याची तुम्ही परवानगी कशी काय देऊ शकता? हा प्रश्न मी नाही तर कायदा उभा करतो आहे आणि मला फक्त आता पुरावे शोधण्यासाठी 1 दिवस हवा आहे. मी तुम्हाला एका दिवसात पुरावा शोधून आणून देईन आणि तो 1 दिवस तुम्हाला मला आता द्यावाच लागेल. तर तिथे आता महिपतला न्याय मिळाल्याचा जो महिपतला आनंद झालेला असतो त्याच्यावरती आता विरजन पडलेलं असतं. कारण अर्जुनने 1 दिवस मागून स्वतः जज साहेबांनाच अडकवलेलं असतं. त्या 1 दिवसामध्ये काहीही घडू शकतं. अर्जुन कसेही पुरावे मिळवू शकतो याची भीती आता साक्षी महिपतच्या मनात असते. तर आता अर्जुनने 1 दिवस मागितला आहे. त्या 1 दिवसामध्ये तो पुरावा कसा मिळवणार व त्याचबरोबर सायलीला दिलेल्या वचनाप्रमाणे तिचा आश्रम कसं वाचवणार हे पाहणं खूप मनोरंजक